कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या आवारात असलेल्या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीच्या कामात नेमकं चाललंय काय असा प्रश्न कोल्हापूरकरांना पडलाय। कारण गेली 3 ते 4 वर्ष या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे आणि सातत्यानं यामध्ये चुका आहेत त्या आढळून येताना आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर या सगळ्या गरुड मंडपाचं कोल्हापूरकरांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे। कारण नवरात्रोत्सव काळामध्ये अंबाबाईची मूर्ती जी आहे ती याच गरुड मंडपामध्ये विराजमान झालेली असते। त्यामुळं नवरात्रोत्सव काळात या सगळ्या गरुड मंडपाला विशेष महत्त्व आहे। मात्र या सगळ्या गरुड मंडपाला असलेले जे काही लाकडी खांब आहेत ते काळाच्या ओघामध्ये खराब झालेले होते आणि त्यामुळे नवीन खांब बसवून हा गरुड मंडप पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव आहे तो ठेवण्यात आलेला होता आणि त्यानुसार कामाला देखील सुरुवात झाली। कर्नाटकातून हे खास सागवान आहे ते त्यासाठी मागवण्यात आलेलं होतं। मात्र पहिल्या टप्प्यामध्ये जे काही सागवान मागवलं आलं ते दर्जाहीन असल्याचं समोर आलं। त्यानंतर परत जे काही मागवण्यात आले त्यामध्ये उंची कमी असल्याचा प्रकार आहे तो आढळून आलेला होता आणि त्यामुळे देखील काही काळ काम आहे ते थांबलेलं होतं। मात्र आता जे काही खांब उभे केलेले आहेत त्यातील काही खांबांना तळे देखील गेलेले आहेत। त्यामुळे 1-2 नव्हे तर 3-3 वेळा या सगळ्या कामामध्ये चुका आहेत त्या आढळून आलेल्या आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गरुड मंडपाच्या कामामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न आहे तो उपस्थित झालेला आहे। आणि आत्ताची सध्याची जर परिस्थिती बघितली, कामाचा जर वेग बघितला तर या देखील नवरात्रोत्सव काळात हा गरुड मंडप पूर्णपणे बांधून पूर्ण होणार नाही अशा पद्धतीची स्थिती आहे ती निर्माण झाली आणि त्यामुळे अंबाबाई भक्तामध्ये नाराजी व्यक्त होते, संतापाची लाट पसरल्याचं बघायला मिळतंय। गेली 3 ते 3 वर्ष ह्या सगळ्या अंबाबाई मंदिरामध्ये गरुड मंडपात देवीची मूर्ती नवरात्रोत्सव काळात येऊ शकलेली नाही। किमान या नवरात्रोत्सव काळात तरी देवीला या सगळ्या मंडपामध्ये आधीच्या सगळ्या परिस्थितीसारखं येता यावं अशा पद्धतीची मागणी आता अंबाबाई भक्तांकडून होते आणि त्यामुळं याकडे आता जिल्हा प्रशासन असेल, पुरातत्व विभाग लक्ष देणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जो काही विलंब किंवा जे काही वारंवार चुका या सगळ्या कामामध्ये आढळत आहेत त्यामुळे अंबाबाई भक्तांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।